हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये। लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं युनिट कसे सेट करायचे, जसं की आपल्या प्रोजेक्टनुसार, जसं इंचेस असेल, फीट असेल, MM असेल आणि ड्राफ्टिंग सेटिंगबद्दल आपण पाहिलं होतं। ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत ड्रॉ पॅनल आणि ड्रॉ पॅनलमधले जे टूल्स आहेत तर त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहेत आणि त्याचबरोबर जे काही टूल पाहिलं आपण आजच्या लेक्चरमध्ये तर त्याच्याबद्दल एखादा सिंपल एक दोन ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करून पाहणार आहेत। सो लेट्स गो टू द ॲटोकॅड। ओके, तर आज आपण पहिल्यांदा जेव्हा पण तुम्ही ॲटोकॅडमध्ये एंट्री करतायत तर त्यावेळेस लक्षात ठेवा की पहिलं युनिट पाहायला विसरायचं नाही। UN प्रेस करून जे आपण काल पाहिलं होतं त्यानुसार आपण इथं युनिट, आता आपलं मेकॅनिकल सिस्टीममध्ये मेनली युनिट्स आपले मिलीमीटरमध्ये असतात, तर त्याच्यामुळे लेंथ जो टाईप आहे तो आपण डेसिमल ठेवलेला आहे आणि युनिट जे ठेवलेले आहे दॅट इज द इन्सर्शन स्केल युनिट म्हणतो आपण त्याला, दॅट इज द मिलीमीटर, जे आपले ऑलरेडी ओके आहे। तर त्यामुळे इथे मी क्लिक करतोय। त्यानंतर आता ड्रॉ पॅनल कुठे आहे तर होम टॅबमध्ये। आता टॅब वगैरे आपण याच्याबद्दल आपण इंटरफेसमध्ये पाहिलं होतं, ग्राफिक युजर इंटरफेसमध्ये। हा आपला होम टॅब आहे। होम टॅबमध्ये आपला हा ड्रॉ पॅनल आहे आणि ड्रॉ पॅनलमध्ये पहिली कमांड आहे आपली लाईन। तर लाईन कमांड घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण लाईन कमांड घेतोय तर त्यानंतर लक्षात ठेवा इथे आपली जी कमांड लाईन आहे त्या कमांड लाईनमध्ये आपल्याला काही इन्स्ट्रक्शन येतात। कुठली कमांड आपण सिलेक्ट केली आहे ती पहिली येते जी बोल्ड कलरमध्ये शो करते आणि त्यानंतर तो म्हणतोय आपल्याला स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट। आता फर्स्ट पॉईंट मी इथे ओरिजिनला देतोय। ओरिजिन म्हणले आपला UCS, इथे 0,0 आपण असं प्लेस केलेलं आहे। त्यानंतर लाईन आपल्याला इकडे हॉरिझॉन्टल पाहिजे का व्हर्टिकली पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमचा कर्सर काय करू शकता, मूव्ह करू शकता। तर या केसमध्ये आपल्याला बघू शकताय, या केसमध्ये आपल्याला आपला पोलार ट्रॅकिंग ऑन आहे, त्यामुळे आपल्याला तो स्पेसिफिक अँगलला गेल्याच्या नंतर ग्रीन लाईन शो करते, म्हणजे याला आपण ट्रॅकिंग म्हणतो। म्हणजे 30 डिग्रीचा अँगल ट्रॅक करतोय, नंतर 60चा करेल तो, नंतर 90चा करेल, 120चा। का असं का करतोय तर त्याच्या पाठीमागे रिझन आहे। आपली इथे कस्टमायझेशन टूलबारमध्ये पोलार ट्रॅकिंग नावाची कमांड ॲक्टिव्ह आहे आणि त्यामध्ये 30 डिग्रीचा जो सेट आहे तो आपण ॲक्टिव्ह केलेला आहे। आपल्याला लाईन जर कम्प्लिटली स्ट्रेट हवी असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला इथे ऑर्थो मोड ऑन करावा लागतो। जो ऑर्थो मोड ही शॉर्टकट की असते, त्यासाठी F8 म्हणजे फंक्शन की F8 आपण यूज करतो, किंवा इथे पण तुम्ही क्लिक करू शकताय। इथे मी क्लिक केलं, त्यानंतर डिस्टन्स द्यायचा आहे। आता समथिंग मला रेक्टँगल बनवायचा आहे 50चा, तर इथे आपण डिस्टन्स देतो, तो डिस्टन्स शो करतोय आपल्याला 50। आता 0,0 टाकलेला आहे, त्यानंतर ऑर्थो मोड ऑन केलेला आहे, इथे आपण 50 डिस्टन्स ठेवतोय। त्यानंतर आपला कर्सर रेक्टँगल बनवायचं म्हटलं तर आपल्याला विड्थ द्यायची आहे, तर विड्थसाठी कर्सर हा आपला अपवर्ड गेला पाहिजे। आपला जर फ्रंटलाच असेल किंवा परत त्याला कंटिन्यू असेल आणि आपण जर डिस्टन्स पुटअप केलं तर काय होतं, ते डिस्टन्स समोर ॲड होतं, म्हणजे ती पण लाईन आपल्याला स्ट्रेट येते किंवा हॉरिझॉन्टल येते। पण आपल्याला जी नेक्स्ट लाईन हवी आहे ती व्हर्टिकल हवी आहे, तर त्यासाठी कर्सर हा आपला व्हर्टिकली पुटअप झाला पाहिजे। आता व्हर्टिकलमध्ये सुद्धा मी इथे त्याला व्हॅल्यू टाकली आहे 30। देन आपल्याला लेफ्ट साईडला कर्सर घेऊन जायचं आहे, कारण रेक्टँगल बनवतोय, लेफ्ट साईडला पण आपल्याला 50 पुटअप करावा लागेल आणि परत आपल्याला इथे जेवढं डिस्टन्स दिलेलं आहे, आता इकडे किती दिलं होतं दॅट इज द 30, किंवा इथे आणून तुम्ही क्लिक पण करू शकता किंवा डिस्टन्स पण टाकू शकता 30, एंटर करू शकता। पण लाईन कशी झाली आहे, लाईन आपली एका कंटिन्युअसली काय असते, ॲक्टिव्ह असते। आता लाईन तुम्हाला एक्झिस्ट करण्यासाठी किंवा दिलेली कमांड एक्झिस्ट करण्यासाठी आपल्याला व्हेरियस टॅब्स आपण यूज करू शकतो किंवा व्हेरियस आपले कीबोर्डचे बटन यूज करू शकतो। एक असतो एंटर, किंवा इथे राईट हँड क्लिक करून तुम्ही एंटर करू शकता किंवा कॅन्सल करू शकता किंवा एस्केप बटन पण तुम्हाला प्रेस करता येतो। आता माझ्याकडनं चुकून हे क्रिएट झालं तर याला आपण डिलीट करतोय सिलेक्ट करून। आता हा लाईननी बनवलेला आपला ऑब्जेक्ट आहे।
कुठल्या कमांडनी? लाईननी बनवलेला ऑब्जेक्ट आहे. ओके, आता पॉलीलाईननी कसा बनवला जातो तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. पॉलीलाईननी. ओके, तर पॉलीलाईननी कसा बनवू शकतो? तर पॉलीलाईननी आपण पॉलीलाईन कमांड आहे आपल्याला. आता सेम ऑब्जेक्ट मी बनवतोय सेम याच्यामध्ये, पण आता इथे आपल्याला 0,0 घेता येणार नाहीये, कारण 0,0ला आपला ऑलरेडी एक ऑब्जेक्ट काय आहे? क्रिएट झालेला आहे. मग या दोघांमध्ये आपल्याला गॅप ठेवण्यासाठी आपण इथे कर्सर घेऊन गेलोय. फक्त कर्सर तिथे क्लिक नाही करायचं आहे, लक्षात ठेवा. फक्त कर्सर त्या पॉइंट वरती आपण काय केलंय? मूव्ह केलेला आहे आणि तिथून आपण असं जे ट्रॅक करतोय, आता ही जी ग्रीन लाईन दिसतेय, दिस इज कॉल्ड ॲज ट्रॅकिंग. आणि त्याबरोबर तिथे तुम्हाला एक डिस्कशन दिसतंय तुमच्या कर्सर बरोबर परपेंडिक्युलर, बरोबर आपल्याला त्याचा डिस्टन्स पण दिसतंय 19.6325 आणि त्याचा अँगल पण दिसतोय 0. मग आपल्याला त्याच्यात आणि ती लाईन किंवा तो पॉइंट आणि दुसरी लाईन क्रिएट करण्यासाठी किती डिस्टन्स हवा आहे? समजा आपल्याला इथे 10 mm चा दोघांमध्ये गॅप पाहिजे, तर इथे 10 mm आपण पुटअप केला तर 10 mm पासून आपली लाईन काय झाली आहे? स्टार्ट झाली आहे. आणि इथे पण आपण सेम ऑब्जेक्ट बनवतोय 50, व्हर्टिकली आपल्याला 30, परत आपण लेफ्ट साईडला कर्सर मूव्ह करतोय, लेफ्ट साईडला पण आपल्याकडे 50, आणि इथे आपण इथे 30 टाकू शकतो किंवा इथे क्लिक करू शकतो, किंवा त्याच्यापेक्षा सिम्पलेस्ट मेथड आहे, आपल्याला याला क्लोज पण करता येतं, जी आपल्याला कमांड आपल्या कमांड लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळते, दॅट इज अ क्लोज. आणि क्लोजचा पहिला जो अल्फाबेट आहे C, म्हणून तो ब्ल्यू कलरमध्ये शो करतोय. म्हणजे क्लोजसाठी आपण शॉर्टकट की सुद्धा यूज करू शकतो. इथे पण तुम्ही क्लोज क्लिक केलं तरी चालतं, नाहीतरी आपण C करून एंटर करू शकतो. हे लक्षात ठेवा. क्लिअर? आता या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला शॉर्टकट कीज अवेलेबल असतात. लाईनसाठी आपण L आणि एंटर प्रेस करतो आणि पॉलीलाईनसाठी PL एंटर करतो. ओके, एंटर केल्याशिवाय इथे तुम्हाला कुठलीही कमांड ॲक्टिव्ह होत नाही किंवा तिथे जनरेट होत नाही, लक्षात ठेवा. आता दोन्ही ऑब्जेक्ट जर पाहिले तर आपले सेम पाहायला मिळत आहेत, पण दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? आता जेव्हा आपण लाईनवाला सिलेक्ट करतोय तर सिलेक्ट फक्त एक सिंगल लाईन होतीये, या लाईनला सिलेक्ट केलं तर ओनली सिंगल लाईन होतीये. पण ज्या वेळेस आपण पॉलीलाईनमध्ये सिलेक्ट करतोय तर त्यावेळेस काय होतंय? होल ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो. म्हणजे याच्यावरनं लक्षात येतं आपल्याला की लाईनद्वारे बनवलेले ऑब्जेक्ट हे वेगवेगळे असतात आणि पॉलीलाईनद्वारे बनवलेला ऑब्जेक्ट हा कम्प्लिटली कनेक्टेड असतो. इट इज अ कम्प्लीट वन ऑब्जेक्ट असतो. ओके, लाईनमध्ये आपण शॉर्टकट कीचा यूज करतो L एंटर. मग कुठून स्टार्ट करायचे किंवा तुम्ही रॅन्डम पॉइंट देऊन पण क्लिक करू शकता. प्रत्येक वेळेस 0,0 टाकण्याची पण आवश्यकता नाहीये तुम्हाला. ओके, आणि पॉलीलाईनसाठी आपण PL एंटर करू शकतो. पॉलीलाईन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 0,0 टाकणं आवश्यक नाहीये. तुम्ही जे काही कोऑर्डिनेट द्याल, आता इथे ज्यावेळेस मी पॉलीलाईन घेतोय तर पॉलीलाईनमध्ये आता एखादी कमांड आपल्याला परत रिपीट तीच हवी असेल तर आपण एखादी कमांड रिपीट आपल्याला हवी असेल तर आपण स्पेस बारचा यूज करू शकतो. तर स्पेस बार यूज करून आपण काय करता येईल? रिपीट कमांड यूज करता येईल. किंवा राईट हँड क्लिक करून पण तुम्हाला इथे इनपुटमध्ये पॉलीलाईन म्हणून ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो. याच्याद्वारेही काय करू शकताय? तुम्ही पॉलीलाईन बनवू शकताय. ओके, किंवा पॉलीलाईनमध्ये काही गोष्टी एडिट करायच्या असतील, की जसं की आता इथे सिलेक्ट करा पॉलीलाईनला, पॉलीलाईन वरती सिलेक्ट केलाय तर तुम्हाला इथे ऑप्शन काही पाहायला मिळतात. 4 कॉर्नरला 4 पॉइंट दिसत आहेत, त्याला आपण इथे व्हर्टेक्स म्हणतोय. ओके, काय असतात? व्हर्टेक्स असतात ते. आणि इथे जे हा जो पॉइंट दिसतोय तर या पॉइंटला त्याचा मिड पॉइंट म्हटला जातो. काय म्हटला जातो? मिड पॉइंट. आता या मिड पॉइंट वरती जर आपण कर्सर घेऊन गेला तर इथे काही ऑप्शन्स पाहायला मिळतात. दॅट इज अ स्ट्रेच, ऍड व्हर्टेक्स, कन्वर्ट आर्क म्हणून. आपण समजा स्ट्रेच ऑप्शन सिलेक्ट केलाय तर स्ट्रेच करून आपण काय करू शकतो? याला इन्क्रीज करू शकतो. किती डिस्टन्स वरती तो इन्क्रीज करायचा आहे. समजा मला तो 10 mm नी वाढवायचा असेल तर 10 टाकून आपण त्याला इन्क्रीज पण करू शकतो. किंवा परत आपल्याला कमी करायचं असेल तर परत त्या पॉइंट वरती काय करा? कर्सर मूव्ह करा. तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळतील. दॅट इज द स्ट्रेच. आणि कर्सर डाऊनवर्ड घेऊन त्याचा साईज पण तुम्ही काय करू शकता? कमी करू शकता. डाऊनवर्ड आलात तर कमी होईल, अपवर्ड एक पॉइंट घेऊन गेलात तर काय होईल?
वाढेल तुम्हाला जे काही डिस्टन्स असेल. त्याचबरोबर याच्यामध्ये एखादा पॉइंट ऍड करायचा असेल तर आपण पॉइंट पण ऍड करू शकतो किंवा त्याचबरोबर याला आर्क मध्ये पण कन्वर्ट करू शकतो, आर्क मध्ये कन्वर्ट करता येतं. ओके, किंवा परत याला लाईन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर परत या पॉइंट वरती क्लिक करून आपण काय करू शकतो, कन्वर्ट टू लाईन ऑप्शन यूज करू शकतो. तर हे आहे आपलं लाईन आणि पॉलीलाईन याबद्दलचं. लाईन साठी शॉर्टकट की असते एल एंटर आणि पॉलीलाईन साठी PL एंटर. तर ह्या दोन शॉर्टकट की लक्षात ठेवा. या लाईन आणि पॉलीलाईनचा आपण एखादा ऑब्जेक्ट आपण डिस्कस करूयात, ऑब्जेक्ट ड्रॉ करून बघूयात. तर त्यासाठी मी नेक्स्ट ड्रॉइंग वरती क्लिक करतोय. त्याच्यामध्ये काही इथं आपण व्हिडिओज किंवा इमेज फाईल्स आहेत आपल्याकडे, जसं की ई टाईप शेप आहे, सी टाईप आहे आणि टी टाईप आहे. याच्यातला एक ऑब्जेक्ट आपण लाईनने ड्रॉ करून बघूयात आणि दुसरं ऑब्जेक्ट पॉलीलाईनने ड्रॉ करून बघूयात. तर लेट्स गो टू द, आता इथे आपण शॉर्टकट कीचा यूज करणार आहे एल एंटर. आता शॉर्टकट की यूज केल्यामुळे आपल्याला थोडंसं वर्किंग खूप फास्टली होतं. तर इथे मी 0,0 पासून स्टार्ट करतोय पहिली लाईन आपल्याला. ओके, पण आपल्याला लाईन कशी येते, स्ट्रेट येते का, स्ट्रेट आपल्याला स्वतः घ्यावी लागते, म्हणून इथे काय करावं लागेल, आपल्याला ऑर्थो मोड ऑन करावा लागेल. सो गो टू द कस्टमायझेशन टूलबार आणि तिथून आपण ऑर्थो मोड ऑन करू शकता. किंवा शॉर्टकट की याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितली आहे, फंक्शन की F8 आपण यूज करू शकतो. ओके, त्यानंतर आपण ई टाईप शेप बनवतो. टोटल लेंथ ऑफ ई टाईप शेप दिस इज 15 आहे, तो 15 mm चा आहे. त्यानंतर अपवर्ड आहे 5 mm. आता इथे आहोत आपण, लक्षात ठेवा या पोझिशनला. इथून हा टोटली 10, म्हणजे लेफ्ट साईडला परत आपल्याला 10 घ्यायचं आहे. परत अपवर्ड आपल्याला इथे दिलाय त्याचा डिस्टन्स, परत 5, अपवर्ड 5 mm. देन राईट साइड 10, अपवर्ड 5, लेफ्ट साइड 10. आता कंटिन्युअसली आपल्याला अपवर्ड 5, राईट साइड 10, अपवर्ड 5. आता इथपर्यंत आलो होतो आपण, या पोझिशनला आलो. इथून आपल्याला टोटली 15 mm घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला याच्याबद्दल पण सांगितलं होतं, डायरेक्टली आपण काय करू शकतो, शॉर्टकट की यूज करू शकतो, सी करून एंटर करू शकता, त्याला क्लोज करता येतं. ओके, त्यानंतर आपण हा ऑब्जेक्ट जो बनवलेला आहे तर तो बनवलेला आहे लाईननी. आता दुसरा ऑब्जेक्ट आपण बनवणार दॅट इज द टी टाईप शेप, तो आपण पॉलीलाईननी बनवणार आहेत. सो पॉलीलाईन साठी शॉर्टकट की आहे PL एंटर आपण यूज करतो. आता या दोघांमध्ये मला थोडंसं गॅप पाहिजे, तर त्यासाठी इथे कर्सर घेऊन गेलोय आपण, किंवा कर्सर मूव्ह करायचा आहे, क्लिक नाही करायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण याला ट्रॅक करतोय, दोघांमध्ये आपल्याला गॅप पाहिजे 20 mm चा. तर इथं 20 mm चा आपण डिस्टन्स टाकलं. 20 mm वरती आपली लाईन काय झाली आहे, क्रिएट होतीये. 20 mm वरती लाईन क्रिएट झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती टोटल डिस्टन्स आपण या पोझिशन मध्ये हा घेतोय. आता इथं घेतला आपण, हा पॉइंट इथे घेतला. त्यानंतर आपल्याला 5 mm ची लाईन ड्रॉ करायची आहे. तर 5 mm डिस्टन्स दिलं. अपवर्ड आहे आपल्याला 25 mm. देन राईट साईडला आपल्याला 10 mm आहे. लक्षात ठेवा कुठल्या पोझिशनला आहेत आपण, इथून इथे गेलो, इथून इथे गेलो, आता इथून इथे आहेत. तर या पोझिशनवरनं वरती आपल्याला परत 5 mm ची लाईन जनरेट करायची आहे. आणि 5 च्या नंतर परत आता हा 25 दिलेला आहे आपल्याला, राईट. 25, परत डाऊनवर्ड 5, राईट हँड साइड परत 10. आणि इथे पण आपण क्लोज कमांडचा यूज करू शकतो, किंवा तुम्हाला कमांड लाईन मध्ये ऑप्शन्स पण पाहायला मिळतात, दॅट इज अ क्लोज. ओके, तर अशा पद्धतीने आपण असे ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो, जे आपण लाईन आणि पॉलीलाईनचा यूज करून ड्रॉ केलेले आहेत. त्याच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स काय आहे याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. लाईन ही सेपरेट असते, पॉलीलाईन द्वारे बनवलेला ऑब्जेक्ट हा कंपाऊंड ऑब्जेक्ट असतो, म्हणजे टोटल तो कनेक्टेड असतो. ओके, तर आजचं होतं आपण ड्रॉ पॅनल मधल्या 2 कमांड्स याच्याबद्दल डिस्कस केलेलं. ओके, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.